भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। नमस्कार मंडळी, मी शिवाजी आंधळे एका खास आणि विशेष ऐतिहासिक मोहिमेमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, आज मी आपल्यासाठी साध सह्याद्री या भटकंती फेम चॅनलवर एक भन्नाट आणि ऐतिहासिक पाऊलखुणा असलेला व्हिडिओ घेऊन आलो आहे। तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट भटकंतीचा अनुभव घर बसल्या घ्या। मित्रांनो, भारतामध्ये 3 परिक्रमा प्रसिद्ध आहेत किंवा त्यांना समाज मान्यता आहे। नर्मदा परिक्रमा, गिरनार परिक्रमा आणि ब्रह्मगिरी परिक्रमा। या परिक्रमांना एक धार्मिक अधिष्ठान आहे। जीवनात या परिक्रमा करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा यात काही शंका नाही। पण ज्या राजानं देव, देश आणि धर्म जिवंत ठेवला, कित्येक आया बहिणीच्या कपाळाचं कुंकू जिवंत ठेवलं, कित्येकींच्या किंकाळ्या थांबवल्या, जिथे देवच संकटात होते तिथे या राजानं आपल्या तलवारीचे पाणी यवनांना पाजलं आणि देवाला देवत्व बहाल केलं। तो राजा देवापेक्षाही कमी नव्हता आणि नाही। आज या धार्मिक परिक्रमा ज्या राजांमुळे आपण करू शकतो तोच राजा या पवित्र रायगडावर राहिला। म्हणूनच या देवालया समान पवित्र रायगडाची परिक्रमा म्हणजे आजची ही रायगड परिक्रमेची विशेष मोहीम। आणि हो, ही विशेष मोहीम चिंचवड येथील शिखर फाउंडेशन या गिर्यारोहण संस्थेने आयोजित केलेली आहे। त्यामुळे प्रथमतः शिखर फाउंडेशन या संस्थेचे मनपूर्वक धन्यवाद। आज सकाळी ठीक 7 वाजता राजांचा जयघोष करून या पवित्र आणि ऐतिहासिक मोहिमेची सुरुवात चित्त दरवाजापासून केली आहे आणि आता आम्ही या वाटेवरील सुप्रसिद्ध अशा रायनाक स्मारकाजवळ येऊन पोहोचलो आहोत। कुठच्या तरी एका लढाईमध्ये हा रायनाक नावाचा वीर धारार्थी पडला, त्याचेच हे स्मृतीस्थळ। त्यांचा इतिहास फारसा उपलब्ध नाही, जो आहे तोही नकारात्मकतेच्या आणि सकारात्मकतेच्या गर्केत अडकलेला। एक मात्र रायनाक स्मारक हे या परिक्रमा वाटेवरील पहिली विश्रांती। हे रायनाक स्मारक अगदीच कडेलोट किंवा टकमक टोकाच्या अगदी खालच्या बाजूला आहे। त्यामुळे कदाचित या वीराबद्दल नकारात्मक इतिहास रचला गेला असावा, कारण स्वराज्यामध्ये किंवा तदनंतरच्या काळामध्ये स्वराज्याशी फंदफितुरी करणाऱ्यांची कोठे स्मारके किंवा समाधीस्थळ जपल्याचे ऐकण्यात किंवा पाहण्यातही नाही। मात्र या वीराचे ते सुस्थितीतील स्मारक पाहून यांनी फंदफितुरी केली असेल असे मला तरी वाटत नाही। खरे तर आपल्या मराठ्यांच्या किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाचे हेच दुर्दैव आहे किंवा आपल्या इतिहासाला हा लागलेला फार मोठा शाप आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। मराठ्यांनी इतिहास घडवला पण लिहिला कधीच नाही, म्हणून तर आपल्याला अनेक कपोकल्पित घटनांवर विश्वास ठेवून वाटचाल करावी लागत आहे। असो, जो आहे तो सुद्धा कमी नाही। पुढील 100 पिढ्यांना मानाने आणि अभिमानाने जगण्यास तो पुरेसा आहे, हे मात्र नक्की। सकाळचे 8 वाजून गेल्यामुळे आणि साधारणतः तासभराची पायपीट झाल्यामुळे पूर्ण शरीर गरम झाले होते। त्यामुळे थंडी लागण्याचा प्रश्नच नव्हता। सर्वच जण अगदी वेगाने चालत होते। यामध्ये अगदीच एक 7 वर्षाचा लहानगासुद्धा होता। याच वेगाने आम्ही रायनाक स्मारकापासून 35 मिनिटाचा वॉक करून आल्यानंतर समोर जंगलाच्या अगदी मध्यावर 2-3 घरे आहेत, हीच ती धनगर वस्ती। सकाळची वेळ असून सुद्धा धनगर वस्तीवर फार लगबग दिसली नाही। एक आजीबाई आणि 3-4 मुलं या ठिकाणी भेटली। 5 मिनिटं। खरं तर ही लोक म्हणजे भटकंती करणाऱ्यांचे मार्गदर्शकच। कोणत्याही सोयीसुविधा नसून सुद्धा गुण्यागोविंदाने नांदणारे हे जंगलाचे अनाभिक्त सम्राटच नव्हे काय।
10 घर आहेत पण तुमचं पाणी बिणी तर काय व्यवस्था इथं खापायला कोणतं घर आहे? पाणी बिणी प्याल तुम्हाला? खाऊ ना. 3 मीटर होती. अर्धी गेली पाण्यावरती. काय करायचं, लाईट नाही काय नाही. पण इथं पर्व शांत करत नाही. तुमच्यासारखे येतात ती मारतात. शिमग्याच्या महिन्यात इकत पाणी इथं तुमच्यासारख्या ह्यांना द्यावं लागतं. पण चुकतं. आजीच्या तोंडून वस्तीची कथा आणि व्यथा ऐकल्यानंतर प्रत्येकाचे हात आपल्या सॅकमध्ये आपसुकच गेले नसतील तर त्यात नवलते काय. पाहूया सुरेश सर काय मार्गदर्शन करतायत ते. जे प्रदक्षिणा मार्गातलं हे जंगल आहे. तुम्ही येताना बघितलंच असेल की आपल्याला जंगलामध्ये वेगवेगळे देशी वृक्ष दिसतात. इथं बेहडा आहे, चारोळी आहे, उंबर, सागवान पण, आपटा, सागवान, आंब्याची झाडं. आंब्यांना काही काही फार चांगला मोहर लागलेला आहे. करवंदीच्या जाळी दिसतात. तर तुम्हाला या जंगलात फिरताना थोडीशी काळजी पण घ्यायची आहे मित्रांनो. या जंगलामध्ये थोडंसं वातावरण निर्मितीसाठी कविता करतोय मी. सह्याद्रीच्या कुशीत झाडे वेली पाखरे नि होती सुरक्षित फुले. शत्रूच्या वाकड्या नजरेवर इथे गवतालाही फुटत होते भाले. कातळ कड्यांवर धोधो पाऊस नि बेफाम घोगावणारे वारे. रुद्ररूप सह्याद्रीचे पाहून शत्रूला इथे येताच भरत असे कापरे. निखळला चिरा बुरुज तटबंदीनी ढासळले जरी राजवाडे. जिंकले त्यांनी एकेकाळी झेंडे रोवून युद्धाचे आखाडे. लावाल मस्त की तुम्ही जरी चिमुटभर इथली पवित्र माती. कारण महाराज इथून फिरलेत बरं का या घेऱ्यात. सांगेल ती कथा स्वराज्याची कीर्तीचे पोवाडे आणि महती. स्वच्छ किल्ले सुंदर किल्ले जपू सर्वच ऐतिहासिक वास्तूंना. देतील गडकोट पिढी दर पिढी स्वातंत्र्याची तेवती प्रेरणा. सर्पमित्र सुरेश ससार यांच्या मार्गदर्शनानंतर आणि या ट्रेकमध्ये सहभागी झालेले आमचे मित्र तथा लेखक, कवी आणि इतिहासावर अतोनात प्रेम असणारे श्री भालचंद्र खराळकर यांच्या प्रेरणा देणाऱ्या आणि इतिहासाबरोबरच गडकोटांचे संवर्धन करण्यास सांगणाऱ्या काव्यपंक्तीनंतर काही क्षण कॅमेऱ्यात टिपून आम्ही भवानी टोकाच्या दिशेने मार्गस्थ झालो. स्वच्छ सूर्यप्रकाश असून सुद्धा धुक्याचे साम्राज्य जंगलातून नव्हे तर सह्याद्रीतूनच हटण्यास तयार नसल्यामुळे उजव्या बाजूचा रायगड आणि त्याचे ताशीवकडे सोडले तर समोर असलेली सह्याद्रीची रांग दिसत नव्हती. प्रत्येकांच्या नजरा डाव्या बाजूच्या सह्याद्रीच्या रांगेतील कोकणदिवा, लिंगाणा वगैरे किल्ले आणि घाटवाटा शोधण्यात व्यस्त होत्या. मात्र धुक्यामुळे तो सुंदर नजारा पाहता येत नव्हता. तरी पण काही अंशी सर्वांनाच नव्हे तर ज्यांनी अगोदर लिंगाणा पाहिला आहे अशाच लोकांना लिंगाणा दिसला तथा तो त्यांनी ओळखला. मग मी स्वतः या लिंगाण्याबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न सुद्धा केला. आणि लिंगाणा हे कारागृह, तर कैद्यांना शिक्षा देण्यासाठी लिंगाण्याचा कारागृह म्हणून उपयोग केला जायचा. साधारणतः 150 लोक बसतील एवढी मोठी गुहा आहे तिथे. तर जे कैदी होते किंवा जे फंदफितुरी करायचे स्वराज्याची त्यांना इथून उचलायचं आणि लिंगाण्यावरती गुहेत नेऊन टाकायचं. आणि ते चढायला फक्त एकच वाट आहे. आता जर आपण लिंगाण्याला गेलो तर आपल्याला फक्त रोप लावूनच वर जाता येतं. 5 ते 10 मिनिटाच्या ऐतिहासिक मार्गदर्शनपर विश्रांतीनंतर पुन्हा आम्ही एकदा वाघोली खिंडीच्या दिशेने प्रस्थान सुरू केले. या संपूर्ण परिक्रमा मार्गावरती अगदी 10 ते 15 फुटावरती दगडावर पिवळ्या रंगाने दिशादर्शक बाण रेखाटलेले आहेत. या दिशादर्शक बाणांमुळे तुमची परिक्रमा अगदी निर्धोक आणि न चुकता पूर्ण होऊ शकते. या मार्गावर अनेक ठिकाणी माहितीपर तसेच दिशादर्शक फलक पण लावलेले आहेत. या सर्व मार्गाचे दिशादर्शक
महाड येथील शिवविचाराने प्रेरित झालेल्या यूथ क्लब नावाच्या संस्थेच्या सभासदांनी केलेले आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी या यूथ क्लबचे श्रीयुत सपकाळ सर यांचे धन्यवाद व्यक्त करतो। हे आहे दायभाड खिंड चढायला सुरुवात केलेली आता। हा शिवांश 7 वर्षाचा छोटा आहे हा आणि तो बिलकुल जमलेला नाहीये। किती वर्षाचा शिवांश तू? 7। किती किल्ले केले आतापर्यंत? 4-5 तर असेल किल्ले। मग एवढं चालतो कसं काय जबरदस्त मग? क्या बात आहे। बसल्या बसल्या गळा पाणी पिऊ नका। पाणी पिऊ नका रे लगेच। मस्त, कम ऑन, गुड। मस्त, कम ऑन। सवय झाल्यापेक्षा वर्षांची एक एक करून सर्वजण दायभाड खिंडीत वर येत आहेत। सेकंड लॉट मोठा आहे। बसा आता, आराम करा 15-20 मिनिटं मस्त। संत्रा आहे का? संत्र्याची सलाईन द्यायची। आपलं आयुष्य म्हणजे एक पुस्तक आहे, हजारो पानांचं एक पुस्तक आहे। त्यातलं आज हे आपलं सोनेरी पान आहे। आज आपण भक्तीची परिक्रमा करतोय, म्हणजे हे भक्तीचं सोनेरी पान जोडले आपल्याला। कुणी जोडलंय? शिवाजीराजे। जेव्हा ते छत्रपती नव्हते, शिवाजीराजे ह्या घेऱ्यामध्ये फिरून त्यांनी हा किल्ला पाहिला। त्यांनी ओळखलं की हा सपोर्ट आहे, राजधानी योग्य किल्ला आहे। मग शिवाजीराजांच्या बरोबर जे मावळे फिरले, तसा आपल्याला पण आज चांगला योग आलेला आहे, कारण आपल्याबरोबर आज सुद्धा शिवाजी भोसले आहेत। कारण शिवाजी सर आहेत, भोसले सर आहेत, हे आपलं भाग्य म्हणायचं। त्यांनाही शिवाजीराजे भोसले भेटले, आपल्यालाही शिवाजीराजे भोसले भेटले। आणि आज आपण एकत्र येतं, हे याला प्रारब्ध म्हणायचं। प्रारब्ध 140 कोटी जनतेमध्ये सगळे काय एकत्र येऊ शकत नाहीत। एक कालखंड असतो, कुंभ असतो, कुंभमेळा कित्येक वर्षांनी, 12 वर्षांनी, आता पुढे काहीतरी 140 वर्षांनी भरणार आहे। तो 144 वर्षांनी तो होणार आहे। तुम्ही एकत्र येणं म्हणजे हे प्रारब्ध आहे। या दिवशी आपण एकत्र येणार होतो, हे एक प्रारब्ध आहे। पण हे प्रारब्ध आपल्याला ह्या भक्तीच्या पायवाटेवर घेऊन आलेलं आहे। ही भक्ती ह्या शक्तीच्या पायवाटेवर घेऊन आलेलं आहे, भक्तीच्या मार्गातून। आता झाला हा भक्तीचा मार्ग, तर तुम्हाला शक्तीचा अध्याय सांगतो। महाराष्ट्राला इतिहासाची फार मोठी परंपरा आहे। सातवाहनपासून सुरुवात होते। सातकर्णी राजा, सातवाहन प्रतिष्ठान म्हणजे पैठणचं राज्य, ती पूर्वी राजधानी होती महाराष्ट्राची। सातवाहन, त्यानंतर आले वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, देवगिरीचे यादव, भोसले, पेशवे, शिंदे, ही अशी परंपरा चालू आहे। आणि आपण भाग्यवान आहोत या महाराष्ट्रामध्ये की आपण त्या DNA मध्ये आहोत। आज ज्या रस्त्याने महाराज गेले आणि हा किल्ला त्यांनी एका महिन्यात 1656 मध्ये महाराजांनी इथं वेढा दिला पहिला।
1656ला जावळीच्या एक खोऱ्यातून यशवंतराव मोरे आणि पत्राव मोरे हे स्वराज्याला हानिकारक होते, तसे ते महाराजांचे नातेवाईक. तर यशवंतराव आदिलशहाला पळून गेले आणि प्रतापराव या किल्ल्याला येऊन दडून बसले. हा मूळचा असा फार मोठा विस्तार नव्हता या किल्ल्याचा. या किल्ल्याची टोटल 15 नावं तुम्हाला मिळतात. त्यातल्या आपल्या माहितीत असणारी रायरी, तनस, रासिवटा आणि रायगड. महाराजांनी दिलेलं नाव रायगड. एका महिन्यामध्ये 1656 मध्ये महाराजांनी ह्याला वेढा दिला आणि एका महिन्यामध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. पण हे करत असताना महाराजांनी हा चौफेर वेढा देऊन स्वतः प्रत्यक्ष खासा शब्द आहे बघा त्याच्यामध्ये, तुम्ही वाचण्यात आलं तरी, खासा राजांनी स्वतःच्या हजेरीत राहून हे पूर्ण किल्ला पाहिला आणि त्यांनी सांगितलं की हा आपल्याला राजधानीच योग्य आहे. पण 25 वर्ष कारभार त्यांनी राजगडावरून केला की संपूर्ण कारभार यशस्वी झाला. त्यानंतर त्यांच्या डोक्यात कल्पना आली, इथं सुधागड म्हणून किल्ला आहे पालीजवळ. सुधागड ही राजधानी करायचा त्यांचा विचार होता. त्या किल्ल्यावर तसं त्या टाईपचं बांधकाम पण झालेलं आहे. पण तो तितका प्रशस्त नसल्यामुळे महाराजांनी हा जेव्हा किल्ला 1656ला ताब्यात घेतला आणि हा सगळा परिसर पाहिला आणि हा किल्ला आपल्या सहकार्याने सांगला की राजधानी योग्य आहे म्हणून. 1656 आणि 1674 हा कालावधी निघून गेला. सतत युद्ध, कारण 5 शाह्या महाराष्ट्रामध्ये. नगरची निजामशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, बरीदशाही, हिमाशाही या 5 शाह्या होत्या आणि ह्या 5 शाह्या ह्या महाराष्ट्रावर राज्य करत होत्या. 1656 नंतर 74ला राज्याभिषेक झाला महाराजांचा. पहिला गागा भट्टांनी केला. दुसरा राज्याभिषेक त्यांनी 3च महिन्यामध्ये तांत्रिक पद्धतीने केला. पहिल्या राज्याभिषेकानंतर पाचाडला त्यांच्या आईंचं निधन झालं. पाचाड त्यांना हवा सहन होत नव्हती म्हणून त्यांनी किल्ल्यावरती न ठेवता आईसाठी पाचाडला वाडा बांधला. त्यानंतर त्यांचा दुसरा राज्याभिषेक झाला. महाराजांचं 1680 मध्ये निधन झालं एप्रिलमध्ये आणि 81 मध्ये संभाजीराजांचं राज्यारोहण झालं. महाराजांचा 9 वर्षाचा कालावधी फार धाकधकीचा गेला संभाजी महाराजांचा. आणि 89च्या आसपास राजारामाने याचा राज्यारोहण केलं. पण राजारामांना फारसा किल्ल्याचा आधार मिळाला नाही. साधारण 6 महिने असेल शत्रूंनी वेढा दिला आणि महाराज इथून निसटले. ते प्रतापगड वगैरे करत करत तंजावरला गेले. पण इथला सगळा कारभार त्यांनी पाहिला. असा हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. संपूर्ण परिक्रमा मार्गातील सर्वात खडतर आणि खडीचढण असलेली वाघोली खिंड. खरं तर या खिंडीचे नाव धायबाड खिंड आहे असे आमचे गाईड श्री भोसले यांनी सांगितले. असो, ही खिंड चढून वर आल्यानंतर पुन्हा एकदा शिवश्री श्रीयुत भालचंद्र खराळकर यांनी रायगडाचा आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास उलगडून दाखवला. आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन सर्वांनी पुन्हा ही वाघोलीची खिंड उतरण्यास सुरुवात केली. अतिशय अवघड आणि खडतर असलेली ही खिंड जितकी चढणीला अवघड आहे तितकी उतरण्याससुद्धा ती अवघड आहे. तरी पण खराळकर यांनी सांगितलेल्या इतिहासातून प्रेरणा घेऊन सर्वांनी ही खिंड लीलया उतरली. या परिक्रमा मार्गातील सर्वात सुखावणारी गोष्ट म्हणजे ही परिक्रमेची वाट पूर्णपणे जंगलातून जात असल्यामुळे उन्हाचा त्रास बिलकुल जाणवत नाही. त्यामुळे पाणी पण कमी लागते. पण एक गोष्ट नक्की, या वाटेवर धनगर वस्ती सोडली तर कुठेही पाणी मिळत नाही. ऊन नसले तरी चालण्यामुळे तहानी लागतेच. म्हणून हा ट्रेक करताना हमखासपणे 3 ते 4 लिटर पाणी जवळ बाळगणे गरजेचे आहे. एक वेळा खाण्यास नसले तरी चालेल, पण पाणी नक्की हवे. वाघोलीची खिंड उतरून खाली आल्यानंतर आपण रायगडाच्या दक्षिण बाजूला येतो. खिंडीच्या खाली बऱ्यापैकी उतार आणि सपाटी आहे. तसेच देशी वृक्षांनी बहरलेले घनदाट जंगलसुद्धा. त्यामुळे या बाजूची सावली आल्हाददायक आणि सुखावणारी आहे. उजव्या बाजूला दिसणारे रायगडाचे ताशीवकडे पाहून खऱ्या अर्थाने रायगडाची भव्यता लक्षात येते. उत्तरेपेक्षा रायगडाची दक्षिण बाजू जास्त दुर्गम आहे. याच बाजूला रायगडाचा दुर्गम असा वाघ दरवाजासुद्धा आहे. खिंड उतरल्यानंतर अर्धा तास पायपीट करून आपण रायगडावरून कोसळणाऱ्या एका मोठ्या ओढ्यात येतो. या ओढ्यामध्ये साधारणतः डिसेंबरच्या मध्यापर्यंत पाणी उपलब्ध असते. ओढा ओलांडून वर गेल्यानंतर समोर पोटल्याचा डोंगर आणि रायगड यामधील खिंड आहे. या खिंडीला कळकाईची खिंड असे म्हणतात. ही खिंड म्हणजे रायगड परिक्रमेचा शेवटचा टप्पा. खिंड चढून वर आल्यानंतर आपण थेट डांबरी सडकेवर येतो. येथे ट्रेकचा समारोप होतो असे नाही. डांबरी सडकेने रोपवेपासून पुढे चित्त दरवाजाकडच्या वाटेपर्यंत गेल्यासच ही परिक्रमा खऱ्या अर्थाने परिपूर्ण होते. फायनली 17 किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही आता डांबरी सडकेवरती आलेलो आहोत.
आणि या 17 किलोमीटरच्या पायपिटीनंतर अक्षरशः सर्वजण दमलेले आहेत आणि रस्त्यावरती ते आडवे झालेले आहेत. यातूनच लक्षात येतं की हा ट्रेक किती अवघड आणि किती खडतर असेल. शेवटी राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पाचाड येथील समाधीस्थळाचे दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवरायांचे स्मरण करून पवित्र आणि ऐतिहासिक अशा रायगड परिक्रमा ट्रेकची सांगता केली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.